गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही 9वी कथा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. विठ्ठल गीती, विठ्ठल चित्ती, विठ्ठल विश्रांती भोगजया, विठ्ठल आसनी, विठ्ठल शयनी, विठ्ठल भजनी, ग्रासोग्रासी, विठ्ठल जागृती, स्वप्न सुषुप्ती, आन दुजे नेणती, विठ्ठले विण भूषण अलंकार, सुखाचे प्रकार, विठ्ठली निर्धार जयानरा, तुका म्हणे तेही विठ्ठलची झाले, संकल्प मुराले दुजेपणे. तुकोबा स्वतःच्या राऊळी कीर्तन करतच, पण त्यांचे नाव आता साऱ्या मराठी मुलखात होऊ लागले होते. महाराष्ट्रात तुकाराम महाराज ख्यातनाम होत होते. जशी वाणी तसे जीवन जगणे, स्वार्थ तिळमात्र नाही. एकदा एका भक्ताने तुकोबांना, महाराज आमच्या गुऱ्हाळात रस प्याय या की, आपलं पाय लागू द्यात आमच्या जिमिनीला. तुकोबा त्याचा प्रेमळ आग्रह स्वीकारून त्याच्या गुऱ्हाळावर गेले. त्याच्या कुटुंबातील मंडळींशी, गुऱ्हाळावर कष्ट करणाऱ्या लोकांशी मोठ्या आपुलकीने बोलले. त्या गृहस्थाने तुकोबांना मोठ्या प्रेमाने रस प्यायला दिला. मऊ गुळाचा गरम खडा खायला दिला. परतताना त्यांना एक ऊस कांड्यांची मोळी दिली. त्या कांड्यांची मोळी घेऊन तुकोबा निघाले. वाटेत 4 मुले खेळत होती. त्यातल्या एकाने तुकोबांना ऊसाचे कांडे मागितले. तुकोबांनी 4ही मुलांना एक एक कांडे दिले. नंतर त्यांनी मार्गात दिसणाऱ्या प्रत्येक पोराला एक एक कांडे दिले. घरी येईपर्यंत फक्त 4च कांडी उरली. आवलीने विचारले, 4च कांडी कुठून आणलीत? तुकोबांनी सारी हकीकत सांगितली. आता ही 4 कांडी आपल्या 4 पोरांना. तुकोबांना 5 अपत्ये झाली होती. काशी, महादेव, भागीरथी, विठ्ठल आणि गंगा. त्यांपैकी गंगा कडेवरची होती. ती ऊसाचे कांडे खाण्याच्या वयाची नव्हती. तुकोबांचे निर्याण समयी वय 41 होते. त्यावेळी आवली गरोदर होती. तुकोबांची आणि त्यांचा 6वा पुत्र नारायण यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही, परंतु नारायण बुवा हे आपल्या कर्तृत्वाने कीर्तिमान झाले. त्यांचा विवाह देहूच्याच पाटील इंगळे यांच्या कन्येशी झाला. मुलींच्या लग्नाची आवलीला काळजी होती आणि ते स्वाभाविक होते. एक दिवस तुकोबा घराबाहेर पडले. एके ठिकाणी काही मुले खेळत होती. त्यातली 2 मुले तुकोबांनी निवडली. त्या दोघांचे विवाह काशी आणि भागीरथी यांच्याशी झाले. गंगाचा विवाह नंतर झाला. 3ही विवाह अगदी साध्या पद्धतीने झाले. मोसे, गाडे, जांभूळकर अशी त्यांच्या सासरची आडनावे होती. या कन्यांपैकी भागीरथी परमश्रद्धाळू होती. तिची पांडुरंगावर आणि आपल्या पित्यावर दृढ श्रद्धा होती. या श्रद्धेचे फल म्हणून तिला तुकोबारायांनी प्रयाणानंतर दर्शन दिले. मनाने मृदू, निर्धाराने दृढ, अतीव प्रामाणिक, निखळ ईश्वरभक्त असे तुकोबारायांचे उत्तुंग व्यक्तिमत्व. एक दिवस स्नान करून तुकोबा आपल्या धोत्राचा पिळा घेऊन परतण्यावेळी एक वृद्ध स्त्री इंद्रायणीत घागर भरत होती. घागर भरल्यावर तिला उचलत नव्हती. उचलण्याच्या नादात ती घागर वाकडी व्हायची आणि ती परत भरून उचलण्याचा प्रयत्न करायची. इंद्रायणीत पोहणारी तरुण मुले सारे दृश्य पाहून हसत होती. एकमेकात बोलत चेष्टा करत होती. तुकोबा त्या वृद्ध स्त्रीकडे गेले. तिच्या हातून त्यांनी ती घागर घेतली. चला आजी, तुमच्या घराकडे चला, मी आणतो घागर, तुकोबा म्हणाले. त्यांनी ती घागर आपल्या खांद्यावर घेतली. आजींच्या घरात जागेवर ठेवली. देवावाणी भेटलास र माझ्या लेकरा, वृद्ध स्त्री म्हणाली. स्नानाहून परतताना एका पडक्या घरात तुकोबांनी एक दृश्य पाहिले. त्या घराच्या आडोशाला 2 जनावरे, बैल उभे होते. हाडं कातडं अशी त्यांची स्थिती होती. बहुधा ती या ठिकाणी बराच काळ असावीत. आता पाणी होते. जागोजाग हिरवे गवत उगवले होते. पण त्या गावापर्यंत जाण्याची त्या दोन्ही प्राण्यांची कुवत नव्हती. तुकोबा घरी आले. त्यांनी आवलीजवळ एक बादली आणि एक खुरपे मागितले. आवलीला वाटले की घरातल्या जनावरांसाठी ते चारा आणणार आहेत. ती काही बोलली नाही, पण तिने मनातल्या मनात आनंद मानला. तसे झाले मात्र नाही. तुकोबांनी आजूबाजूला उगवलेले भरपूर गवत खुरप्याने कापून आणले. जनावरांसमोर तो चारा आणून ठेवला. बादलीत इंद्रायणीचे पाणी भरून आणले. ओळीने 5-6 दिवस त्या जनावरांना 2ही वेळा चारा पाणी दिले. हळूहळू त्या जनावरांच्या अंगात तरतरी आली. ती जनावरे तेथून आपल्या पायांवर हिंडू फिरू लागली. तुकोबांनी मोठ्या प्रेमाने स्पर्श करून त्यांना, जा आता तुमचे तुम्ही चारा पाणी मिळवा, असा आशीर्वाद दिला. प्राण्यांना माणसाची भाषा येत नाही, पण त्याचे प्रेम आणि त्याचा प्रेम स्पर्श नक्की कळतो. भूती भगवत भाव, मात्रासहित जीव, अद्वैत तो ठाव, निरंजन एकला, ऐसी गर्जती पुराणे, वेदवाणी सकळ जन, संत गर्जतील तेणे, अनुभवे निर्भर, माझे तुझे हा विकार, निरसता एकंकार,
न लगे काही फार विचारची करणे. तुका म्हणे तुझे हे तो नाहीच सहजे, संकल्पाच्या काजे आपे आप वाढले. दुसऱ्याच अशक्त जनावरांना आपला पती चारा पाणी देतोय हे आवलीला कळले. नवऱ्याचा हा स्वभाव आवलीला चांगलाच परिचित होता. आता तिने याविषयी तक्रार करणे कमी केले होते. बाहेर आपल्या पतीला मान आहे हे ती जाणत होती. गावोगावी ते कीर्तन प्रवचनाला जात असत. लोक त्यांना संत मानू लागले होते. त्यांनी लौकिक अर्थाने स्वतःचा प्रपंच केला नाही. प्रामाणिक आणि सरळ वृत्तीचाच लोकांनी गैरफायदा घेतला. पण लोकांच्या या वागण्यानंतरही तुकोबांनी प्रामाणिक सरळ वृत्ती सोडली नाही. तुकोबांचा संसार आवलीने केला आणि तुकोबांनी जगताचा संसार केला. दोघांच्याही संसाराचे अधिष्ठान होते साक्षात पांडुरंग विठ्ठल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. पडिये देहभाव पुरविता वासना, अंती ते आपणापाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. योगक्षेम त्याचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरुनिया. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणी विचारूनी. सकृत दर्शनी आवली विठ्ठलाला धोंडा काळ्या असे म्हणून नावे ठेवत असे. तुकोबांसारख्या विरक्त व्यक्तीचा संसार चालवणे सोपी गोष्ट नव्हती. ज्ञानदेवादी भावंडांनी संसारच केला नाही. राजाईने नामदेवांचा संसार करताना किती कष्ट सोसले, किती वेळा कसोटीचे प्रसंग आले ते आपण जाणतोच. एकनाथांचा प्रपंच संपन्न होता. त्या प्रपंचाची व्याप्ती मोठी होती. गिरिजादेवींसारखी गृहिणीस तो पेलू जाणे. आणि ही जिजाई तुकोबांची आवली. विठ्ठलानं आपल्या नवऱ्याला आपल्यापासून आणि आपल्या प्रपंचापासून ओढून नेले आहे अशी तिची ठाम समजूत होती. मूळ संपन्न घरात दरिद्री अवस्था यायला हा पांडुरंगच कारणीभूत आहे असे ती मानत असे. तुकोबांनी दुकान चालवावे, व्यवहार सांभाळावा, घरात 4 पैसे मिळवून आणावेत अशी तिची स्वाभाविक अपेक्षा होती. पण जग ओळखूनही या जगद्गुरूंनी आपली मूळ सत्प्रवृत्ती बदलली नाही. येणाऱ्या अनुभूतींनी ते पूर्ण विरक्त झाले. सकाळी घरचे देव, मग देवळातही विठ्ठल रखुमाई, नंतर नामस्मरणासाठी एकांत. या एकांतासाठी ते दूर दूर जायचे. कधीकधी ते भंडाऱ्याकडे, भामचंद्राकडे जायचे. दुपार उलटून जायची. तुकोबा नामस्मरणात रंगून जायचे. पण आवली मात्र तुकोबांचे जेवण घेऊन त्यांना शोधत जायची. नवऱ्याच्या मुखी घास घातल्याशिवाय या साध्वीने आपल्या मुखी कधी घास घातला नाही. आता आपला पती नामस्मरण करत कुठे कुठे बसू शकतो ते तिला कळले होते. वास्तविक माझ्यासाठी इतकी पायपीट करत भाकरी घेऊन येऊ नकोस, मी घरी आल्यावर जेवेन. मुलाबाळांना वाढून तूही जेवून घेत जा असे तुकोबा सांगत असत. पण ती पतिव्रता मुलाबाळांना जेवू घालून नवऱ्याचे जेवण घेऊन निघे, त्याला शोधून काढे, त्याच्या मुखी घास गेला की नंतरच आपण जेवत असे. थंडी, पाऊस, ऊन अशा कोणत्याही परिस्थितीत या क्रमात बदल होत नसे. एक दिवस माध्यान्हकाळी आवली अशीच निघाली होती. डोईवर तुकोबांच्या भाकरीची टोपली घेऊन अनवाणी चालत होती. चढ उतार, खडकाळ मार्ग, झाड झाडोरा यांच्यामधून चालली होती. चालता चालता एकदम एक बाभळीचा काटा तिच्या तळपायात घुसला. कळ मस्तकापर्यंत गेली. तिने आपल्या डोईवरची टोपली बाजूला ठेवली. तळपायात खोलवर घुसलेला काटा काढण्यासाठी ती एका दगडावर बसली. काटा काही निघता निघेना. तिच्या प्रयत्नांना यश काही येईना. तेथून एक माणूस चालला होता. अंगावर सदरा, धोतर, डोईवर पागोटे, खांद्यावर घोंगडे आणि पायात वहाणा. आवलीला बघून तो थांबला. पायात काटा घुसला का, त्याने विचारले. होय बाबा, मला तो निघेना, आवली म्हणाली. मी देऊ का काढून, त्याने विचारले. बघ तुला निघतोय का, आवली म्हणाली. तो माणूस उकिडवा बसला. आवलीचा पाय एका हाताने धरून त्याने तो काटा अलगद काढला. टेका बघू पाय आता, तो म्हणाला. आवलीने पाय टेकला. आता काटा निघाला होता. ती म्हणाली, यांची भाकरी घेऊन चालले होते, मध्येच माझ्या पायात काटा मोडला, मला तो निघेना. देवासारखा भेटलाच बघ. नाव काय बाबा तुझं? माझं नाव व्हय पांडुरंग, तो म्हणाला. पांडुरंग ऐकल्यावर आवली भडकलीस. खाली वाकून तिनं एक दगड उचलला आणि म्हणाली, थांब, तुझं टाळकंच फोडते. बघते तर तो म्हाताराच गायब झाला होता आणि त्याच्या जोरात हसण्याचा आवाज येत होता. आवलीने इकडे तिकडे पाहिले, पण तिला तो म्हातारा पुन्हा दिसला नाही. तिने परत टोपली उचलली आणि ती निघाली. तुकोबा एका मोठ्या वृक्षाखाली बसले होते. तल्लीन होऊन गात होते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. चालो वाटे आम्हा तुझ्याची आधार, चालविसी भार सवे माझा. बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा. अवघे जन मज झाले लोकबाळ, सोयी रे सकळ प्राणसखे. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाही.
तुकोबांच्या मुखावरचा भक्तीने भरलेला भाव बघून आवली काही क्षण थांबली. नेहमी असेच होई. काही क्षण ती तशीच त्यांच्या भक्तिपूर्ण चेहऱ्याकडे बघत राही. एकदम तिला डोईवरच्या भाकरीची आठवण होई. आजही तसेच झाले. तिने खाकरून तुकोबांना भाव समाधीतून जागृतीत आणले. भाकरी कोरड्यास तुकोबांच्या हाती ठेवली. घरातली सगळी मंडळी जेवली? तुकोबांनी विचारले. आवलीने मानेने होकार दिला. तू जेवलीस? तिने मानेने नकार दिला. चला आज आपण दोघं मिळून जेवू, तुकोबा म्हणाले. आपल्या हातातला घास आवलीच्या मुखाकडे नेला. इश्य, हे काय भलतंच, आवली लाजली. त्यांच्या हातातला घास घेऊन पटकन आपल्या तोंडात घातला आणि अगदी अभावितपणे म्हणाली, तुम्ही दिलेला घास किती गोड लागतोय. तुकोबा म्हणाले, तू रोज मला शोधत येतेस, माझ्यासाठी भाकरी आणतेस, ती माझ्यावरच्या प्रेमापायी, आणि प्रेमाचा घास गोडच असतो. चला काहीतरीच. त्या दिवशी तुकोबा आवली दोघांनीही त्या झाडाखाली जेवण केले. बाजूला एक निर्मळ झरा वाहत होता. तिथे दोघे गेले, हात धुतले, यथेच्छ पाणी प्याले, पुन्हा झाडाखाली आले. आवलीने येतानाचा अनुभव सांगितला. तुकोबा म्हणाले, आवले, हा विठ्ठल, हा पांडुरंग माझ्याहून जास्त तुझा आहे. आवली उसळली. नाव नका घेऊ त्याचं. अगं खरंच, असं बघ, तू मुलांवर रागावतेस का बरं, तुकोबांनी विचारले. त्यांचं काही चुकलं की रागावते, आवली म्हणाली. म्हणजे मुलं आपली आहेत, ती चुकू नयेत, ती चांगली व्हावी या मायेपोटी तू रागवतेस, तुकोबा म्हणाले. होय तर, परक्याच्या पोरांना कोण रागवेल, आपलीच पोरं ना ती, आवली म्हणाली. आणि तू माझ्यावर रागवतेस होय ना, तुकोबा म्हणाले. यावर आवली गप्प झाली. ती का रागावते हे तिला भरभरून सांगायचे होते, पण ती सांगू शकली नाही. शेवटी तुकोबा म्हणाले, सर्वात जास्त तू विठ्ठलावर, पांडुरंगावर रागवतेस, कारण ठाऊक आहे तुला, तू सर्वात जास्त त्याला मानतेस. या पांडुरंगानंच माझ्या पतीला पिसं लावलं आहे, या विठ्ठलानंच माझा पती माझ्यापासून दूर नेला आहे, असं तू पक्क मानतेस. पांडुरंगाच्या अस्तित्वाबद्दल तुझ्या मनात यत्किंचितही शंका नाही, म्हणूनच तू त्याच्यावर सर्वात जास्त रागवतेस. ज्याच्यावर आपण जितकं अधिक प्रेम करू तितका त्याच्यावर आपला अधिक अधिकार असतो. या परत प्रेमाच्या अधिकारानंच तू विठ्ठलावर रागवतेस होय ना, आवलीने उत्तर दिले. नाही. तिने टोपली उचलली आणि ती निघाली. जाताना म्हणाली, लवकर घरी या, वाट बघायला लावू नका. पदराने डोळ्यातील अश्रू पुसत निघून गेली. तुकोबा परमसंतोषाने गाऊ लागले. देव अमुचा, देव अमुचा, जीव सकळ जीवांचा, देव आहे, जवळी आम्हा अंतर्बाहे, देव गोड, पूर्वी कोडाचेही कोड, देव आम्हा राखे, घाली कळी काळासी काखे, देव दयाळ करी तुकयाचा सांभाळ. धन्यवाद.